राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। सुनावणी लांबल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदार याद्यांमध्ये हेराफेरी अशा आशयाचे बॅनर झळकले। नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपली नावं मतदार यादीमध्ये शोधण्याचं आणि योग्य त्या प्रभागामध्येच असल्याची खातरजमा करण्याचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांची बीडमध्ये जाहीर सभा पार पडली। बीडमध्ये महिलांना सुविधा दिल्या पाहिजे। 53 उमेदवारांपैकी अर्ध्या महिला उमेदवार आहेत असं म्हणत आपण महिलांचा सन्मान केला पाहिजे असं अजित पवार म्हणाले। मी शब्दाचा पक्का आहे, माझ्यावर आरोप प्रत्यारोप होतात पण मी स्वच्छ काम करण्याचा प्रयत्न करतो असं अजित पवार म्हणाले। अनेक पक्षांना मला उपमुख्यमंत्री पद दिलं, आता जरी आरोप करत असले तरी मागे त्यांनीच उपमुख्यमंत्री करून मला तिथे बसवलं होतं असं म्हणत पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला। तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देतो असं मत अजित पवारांनी मतदारांना साथ घातली। तुम्हाला विकास पाहिजे तर मी विकास करू शकतो, मी तुम्हाला मदत करू शकतो असं अजित पवार म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं श्रीरामपुरात जल्लोषात स्वागत करण्यात आलं। श्रीरामपूरमध्ये भाजप आणि शिवसेना आमने सामने आले। श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला। सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना कधीच पचलं नाही, अजूनही जळजळ मळमळ होतीये, त्यांची पोटदुखी अजूनही जात नाही असा टोला शिंदेंनी लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आमदार रोहित पवार आणि राम शिंदेंवर निशाणा साधला। जामखेडला 2 आमदार आहेत पण कामं होत नाहीत, दोघे एकमेकांची कामं अडवतात, त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत असा थेट आरोप शिंदेंनी केला। उपमुख्यमंत्र्यांच्या या टीकेमुळे जामखेडमधील राजकीय वातावरण तापलंय। आपण विकासाचा दृष्टिकोन ठेवून जनतेच्या कोर्टात गेलो आहोत, स्वबळावर 4ही ठिकाणी निवडणूक लढवत आहोत, विकासाचं मॉडेल नागरिकांसमोर ठेवणार असं निलेश राणे म्हणाले। जीवाभावाची लोक आपल्या विरोधात आहेत, मनाला पटत नसतानाही निवडणुकीला सामोरं जातोय असंही राणे म्हणाले। मालवणमध्ये भगवाच फडकणार, निलेश राणेंना जिंकून द्या असं आवाहन उदय सामंतांनी केलं। नारायण राणेनंतर निलेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सांभाळू शकतात असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार सुवर्णा पाटील यांनी प्रचार करताना साताऱ्यामध्ये मागील 35 वर्षात कोणताही विकास झाला नसल्याची खंत बोलून दाखवली। दोन्ही राज्यांच्या आव्हानापेक्षा जनतेनं त्यांना आव्हान दिलेलं आहे असं म्हणत जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिल्लोडमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची प्रचार पदयात्रा सुरू झाली। पदयात्रा आणि कॉर्नर बैठकीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोल्हापुरातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी चंदगड ते गोवा या रस्त्याच्या समस्येबाबत आमदार पाटील यांनी सावंतांशी चर्चा केली। चंदगड नगरपंचायत निवडणुकीमधील महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना यावेळी सावंतांनी शुभेच्छा दिल्या। गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त असलेल्या माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अखेर आपली भूमिका स्पष्ट केली। नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले पुतणे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यासाठी आता ते मैदानात उतरले। भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली। वर्ध्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये कमालीची चुरस निर्माण झाली आहे। भाजप काँग्रेस सेनेमध्ये थेट लढत होणार आहे। नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली। चंद्रपूरमधील राजुरा नगर परिषद निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना आणि काँग्रेस हे पारंपरिक विरोधक एकत्र आले। भाजप पुढे आव्हान उभं केलंय तर भाजप आमदार देवराव भोंगळे विरुद्ध माजी आमदार सुभाष धोटे आणि माजी आमदार वामनराव चटप यांची निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात त्यांनी केलेली आहे। 40 गावात महायुतीमधील वातावरण तापलंय। दादागिरी, दमदाटी आणि सत्ता पैशाच्या जोरावर राजकारण सुरू आहे अशी टीका सतीश पाटील यांनी केली। महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकून निवडणुकीमध्ये पैसे वाटणार नाही अशी शपथ घेऊन दाखवा असं आव्हान सतीश पाटील यांनी मंगेश चव्हाणांना दिलं।
मनमाड नगर परिषद निवडणुकीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार नितीन वाघमारेंचा सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अवघ्या 24 वर्षीय नितीन यांच्या निधनामुळे प्रभागामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. नगरपालिका निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे. अशातच स्थानिक आघाडी आणि अपक्ष उमेदवारांना चिन्ह नसल्यानं केवळ हात जोडून प्रचार करावा लागतोय. अपक्षांना पुन्हा एकदा चिन्ह घेऊन प्रचार करण्याची कसरत करावी लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अनुषंगानं भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समिती गठीत करण्यात आली आहे. यामध्ये कोकण विभागाच्या प्रमुखपदी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपच्या नेत्या शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली. रायगडमधील एकूण 10 नगरपालिका निवडणुकीमध्ये 5 नगरपालिकांमध्ये महिलांची राजकीय झुंज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या नगरपालिकेमध्ये कोणत्या पक्षाची महिला निवडून येते यावर या नगरपालिकेमध्ये महिलांचं राज्य पाहायला मिळेल. तर सर्वाधिक हाय व्होल्टेज नगरपालिकेची निवडणूक रोहा, पेण आणि अलिबागमध्ये पाहायला मिळते. चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीसाठी शहरामध्ये बनावट ओळखपत्र तयार करून बोगस मतदानाची तयारी सुरू असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीनं केलाय. पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विशेष तक्रार अर्ज दाखल करत मतदान केंद्राबाहेर व्हिडिओ कॅमेरे बसवण्याची मागणी केली. कोपरगाव नगरपालिका निवडणूक महायुतीमध्येच लढत रंगणार असं दिसतंय. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रचार शुभारंभानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपनं प्रचाराचा शुभारंभ केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोरच कोल्हे आणि विखे पाटलांमध्ये शाब्दिक चकमक झाली. जामखेड शहराचा विकास खुंटवणाऱ्या प्रस्थापितांविरोधात ही लढाई आहे. लोकांनी एकत्र यावं असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं. विकास व्हायचा असेल तर शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. माझ्याकडे नगरविकास आणि पाणी पुरवठा दोन्ही खाती आहेत. विकास हमखास करणार असा विश्वास त्यांनी दिला. उमरगा नगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोडत भाजपनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेऊन नगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. यंदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला धडा शिकवणारच असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन चालुक्य यांनी केला. पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण नगर परिषद निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संपूर्ण पॅनल उभं करण्यात यश आलं. माजी आमदार दिलीप मोहिते आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं चाकण नगर परिषदेचा प्रचार सुरू केला. भाजप शिवसेनेमध्ये धाराशिवमध्ये सुद्धा तणाव पाहायला मिळतोय. युती फिसकटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आहे. तर आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं. राणा जगजितसिंग पाटील यांना आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं. मात्र शिवसेना ताकद दाखवणार असा इशारा जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिला. फुलंब्री नगरपंचायतीमध्ये स्थानिक राजकारणामध्ये खळबळ माजली आहे. शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले आनंद ढोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ढोकेंच्या भाजप प्रवेशानं शिंदे आणि भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळते. आगामी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई इथं मेळावा झाला. युती संदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा. महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महापालिकेवर फडकण्यासाठी सज्ज रहा अशा सूचना खासदार नरेश मस्केंनी केल्या. सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून प्रचाराचा शुभारंभ झालाय. काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडी आणि शिवसेना शिंदे पक्ष तसंच महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत या ठिकाणी होतीये. वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष तसंच महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलाय. या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. अखेरच्या क्षणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.